हाय हॅलो नमस्कार. नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते. मी ज्योती सुरसे फॅशन डिझायनर मराठी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मैत्रिणींनो, एका ताई म्हटल्या होत्या की ताई खरं 10 ब्लाऊज कंप्लीट होतात का दिवसभरामध्ये? तर होतात. तर पण शक्यतो कसं आपण कामं व्यवस्थित केले पाहिजे, सगळ्या गोष्टी व्यवस्थित प्रॉपर केल्या पाहिजे. तर त्या कामाची तयारी आदल्या दिवशी आपण करून ठेवली पाहिजे. जसं की ब्लाऊजचं कटिंग, ब्लाऊजचं काही सामान, सगळ्या गोष्टी आणून ठेवल्या पाहिजे, हाताशी ठेवल्या पाहिजे. जसं की शिवायला बसलं तर आपल्याला 4-4 वेळा उठायची गरज नाही पडली पाहिजे. तर चला, हा एक ब्लाऊज मला कट करून शिवायचा होता. त्यानंतर घेतले मी एका कॅरीबॅगमध्ये 4 ब्लाऊज मी कट करून ठेवले होते आणि ह्या पिशवीमध्ये टोटल 5 ब्लाऊज होते. तर एवढे सगळे ब्लाऊज मला शिवायचे होते. पण बघू आता कितपत होते ते, कारण मला हे ब्लाऊज 1.5 दिवसात द्यायचे होते. म्हणजे 1 दिवसामध्ये पूर्ण करून किंवा दुसऱ्या दिवशी ते दुपारपर्यंत मला ते ब्लाऊज द्यायचे होते. तर चला, आजचं तेवढं टार्गेट मी कंप्लीट तर करणार आहेच, पण बघू लाईटीने साथ दिली तर नक्कीच करणार आहे. आणि त्यानंतर पण काय करायचं आहे की आपल्याला ब्लाऊज वेळेवरती देणं हे तर गरजेचंच आहे, कारण आता सध्याचं लग्नाचं सीझन आहे, म्हणजे लग्न सराई आहे आणि पूर्ण ब्लाऊज लागण्याचे आहे. आता माझा ना हा एक ब्लाऊज पूर्ण झालाय. हा पण ब्लाऊज डिझाईनचा होता, पण तरी पण लय लवकर पूर्ण झाला. तरी पण मध्येच थोडंसं व्हिडिओचं काम केलं मी. आणि इथं बघा, हे अशा पद्धतीचा हा ब्लाऊज पूर्ण झालाय. आणि फ्रंटनी 4 टक्स आहे हा ब्लाऊज, आणि बॅकनी तशी ही अशा पद्धतीची डिझाईन आहे. तर हा पूर्ण झाला. आणि ह्याची सुद्धा बाहेर पूर्ण केली आणि फ्रंट पूर्ण केलं. आता हे बॅकचं चाललं होतं, याला सुद्धा थोडीशी डिझाईन आहे. तर लगेच लाईट गेली. तर मी म्हटलं नाही का, लाईटीचा काहीच भरोसा नाही. जर दिवसभर लाईटिंग प्रतिसाद दिला, चांगली व्यवस्थित टिकून राहिली ना, तर खरंच खूप छान पद्धतीने मस्त ब्लाऊज होतात. पण काय करणार, लाईट गेली. आता बघू कवा येते. तर चला, पुढं मी तुम्हाला दाखवते. लाईट आली बसते, नाहीच आली, थोडा वेळ वाट बघते, नाहीच आली तर मग मी डायरेक्ट पायावरती जॉईन करणार आहे मशीन. कारण मला आज बसायचं नाही, कारण मला ते उद्या सकाळीपर्यंत पूर्ण ब्लाऊज द्यायचे होते. त्याच्यामुळं मग जसं होईल तसं करायचं तर आहेच, नाही का. चला, बघते थोड्या वेळ वाट. लगेचच थोड्या वेळाने लाईट आली. हा एक गोल्डन कलरचा ब्लाऊज घेतला, पहिला पूर्ण स्टिच केला आणि हा फिटिंग करायचाच बाकी होता की लगेचच लाईट गेली. तर मग म्हटलं चला आता जेवण वगैरे करावं होती. तर मग जेवण वगैरे करून घेतलं. जेवायला बसली की लाईट आली आणि मग माझे ब्लाऊज फक्त फिटिंग टाकायची आहे, बाकी पूर्ण हा रेडी झालेला आहे. ठीक आहे. आणि हे सगळा पसारा पडलेला आहे, पण बघू आता. हे 2 झालेले आहेत आणि हा एक तिसरा ब्लाऊज चालला आहे. आणि आता 3 वाजलेत. आता किती होते बघू. अजून 2-3 तरी ब्लाऊज होतील 7 वाजेपर्यंत. मग नंतर बाकीचे संध्याकाळी किंवा उद्या सकाळी पाटे शिवेल. तर बघू आता कसं होतं. पुढे परत व्हिडिओ कंटिन्यू करू. तर व्हिडिओ तुम्ही बघत राहा. आता इथं ऊन आले तर मी इथं मशीन इकडे थोडंसं ओढून घेते, म्हणजे कसं ऊन वगैरे लागत नाही मशीनला. आणि जास्त आता उन्हामुळं मोटरही खूप जास्त गरम होते, तर मग थोडीशी थंड होईल. चला, व्हिडिओ कंटिन्यू करा. त्यानंतर अगोदर थोडंसं जे काय आपल्या कपडे पडतात, चिंध्या वगैरे, ते सगळं व्यवस्थित झाडून घेतलं. मशीन इकडं साईडला ओढून घेतली, कारण खिडकीतून खूप जास्त ऊन येतं, मग ऊन ते डोळ्यावर चमकतं. तर म्हटलं चला ते पण करून घ्यावा. मी दुपारच्या नंतर उन्हाळ्याचं इकडंच मशीन ओढून घेत असते. आणि मग म्हटलं आता जे ब्लाऊज शिवायचे आहेत ते पण हाताशी घ्यावं, म्हणजे कसं पटकन ब्लाऊज होतील, उठायची गरज नाही पडत. आणि मग कारण मग लाईट गेली तर उठावंच लागतं, नाही तर मग शिवायचं मग. ठीक आहे. तर मग म्हटलं हा एक ब्लाऊज कंप्लीट करायचा राहिला होता ना फिटिंगचा, तर तो पहिले फिटिंग टाकून घ्यावी म्हटलं. आणि तो फिटिंग वगैरे टाकून घेतली. आणि दुसरा एक ब्लाऊज घ्यायचा होता मला शिवायला, तो पण घेतला. जवळजवळ होता आला होता. तर हा ब्लाऊज पूर्ण डिझायनर ब्लाऊज होता, खूप सुंदर ब्लाऊज होता. तर खूप छान शिवून घेतलेला आहे, मी तुम्हाला दाखवते. तर ह्याचं ना कप पण लावायचे होते फ्रंटनी, तर ते कप वगैरे लावले. बॅकने पॅक होता, फ्रंटने ओपन होता, आणि कप होते टाकायचे होते. कप वगैरे लावले, लटकन लेस लावली हाताला, म्हणजे बाहीला. आणि इतका सुंदर दिसत होता ना ब्लाऊज, खूप छान पद्धतीने स्टिच झाला होता ना. हा ब्लाऊज माझ्या मैत्रिणीचाच होता. तर तिला ना लग्नाला जायचं होतं, तर मग तिने हा ब्लाऊज पूर्ण स्टिच करून घेतला होता एकदम अर्जंटमध्ये. तर हे पूर्ण ब्लाऊज स्टिच झालेला आहे. याला कप्स वगैरे टाकलेला आहे. तो 1 टक्स ब्लाऊज आहे,
आणि आतमधून टक्स टाकून कप्स टाकलेले आहेत आणि वरतून एकदम प्लेन ठेवलेला आहे. बघा किती सुंदर असा पूर्ण स्टिच झालेला आहे. फिनिशिंग अगदी प्रॉपर आहे. घातल्याच्या नंतर खूप सुंदर दिसतो हा ब्लाऊज. तर ह्याचं पूर्ण फिनिशिंग वगैरे खूप मस्त शिवलेलं आहे. मागचा आणि बॅकचा म्हणजे बॅकचा आणि पुढचा दोन्ही पण गळे एकदम आपण फिनिशिंगमध्ये तयार केलेले आहेत. हे सगळं थ्रेड वर्कचं आणि स्टोन वर्कचं काम होतं. ब्लाऊजवरतीच आलेलं होतं पूर्ण. आणि हे लटकन वगैरे मी लावून घेतलेले आहेत. तर ही लटकनची लेस होती तर त्याला फक्त स्टिच करून मी लावलेली आहे. खूप सुंदर दिसत होतं, एकदम मस्त. तर इतका छान लुक येतो ना अशी ब्लाऊज शिवल्याच्या नंतर, एकदम मॉडर्न लुक येतो ना. आता जास्त ट्रेंडिंगमध्ये असे सुंदर सुंदर ब्लाऊज चाललेले आहेत. तर आपल्याला सगळेच पद्धतीचे छान छान असे ब्लाऊज शिवायला आले पाहिजे. कारण मी ना कोणतंच नाही म्हणत नाही, म्हणजे प्रत्येक गोष्ट मी शिवत असते. जसं फॅन्सी ब्लाऊज, रेग्युलरचे ब्लाऊज किंवा बरेच काही. तर मग हा एक ब्लाऊज झालेला होता. तर बघा आता ना जवळजवळ संध्याकाळची वेळ झालेलीच होती. तर माझे 7 वाजेपर्यंत हे 4 ब्लाऊज झालेले होते. ते गोल्डनचा एक फिटिंग टाकत होते ना, ते तुम्ही बघितलं मगाशी, तो एक झालता. पण तो ना लगेच द्यायचा होता. तर मग माझी मैत्रीण घ्यायला आली, तो एक दिला. तो 5 आणि हा एक 6वा हा एक झाला होता. तर हा पण मस्त व्ही गळा होता, काट वगैरे लावून घेतले होते, खूप सुंदर स्टिच झाला होता. तर आता माझे 6 ब्लाऊज झालेले होते. तर बघू आता 6 ते 7 ब्लाऊज झाले होते, सॉरी नाही 6 ब्लाऊज झाले होते माझे. आणि त्यानंतर हे 3 बाकी होते आणि हा एक होता म्हणजे बाकी राहिला होता माझ्याकडून. हे एक म्हणजे कट करून शिवायचा होता आणि त्यातली त्यात मला 3 साड्या पिको फॉल करायच्या होत्या. तर त्या पण मला सकाळीच द्यायच्या होत्या. तर म्हटलं चला आता सगळं आवरून घ्यावं आणि मग जेवण वगैरे करून मग जे काही ब्लाऊज होते ना त्याला मी पहिले हुक लावून घेतले, कारण मला ते 9च्या आतमध्ये द्यायचे होते संध्याकाळच्या. तर मग मी तर 9च्या आतमध्ये ब्लाऊज द्यायचे होते पण पटकन हुक लावून घेतले. आता जर वेळ असेल तर मी हुक लावण्यासाठी कधी कधी बाहेर पण देते, पण अजिबात वेळ नव्हता. मग म्हटलं बाहेर द्या वापस आणा, त्यापेक्षा कधी कधी आम्ही स्वतःच हुक लावून घेत असते अर्जंट द्यायचे असेल तर. मग मी हुक वगैरे लावून घेतले. संध्याकाळीच काही साड्या पिको फॉल करून घेतल्या आणि तशीच झोपले. नंतर काही शूट नाही केलं. आणि मग सकाळी पहिलं उठले आणि थोडंसं उजडलं होतं, छान असं उजेड पण बाहेरून आला होता, मस्त हवा येत होती. तर मस्त दारापुढं मग कटिंग करायला बसले. पहिलं हा ब्लाऊज कटिंग करून घेतला, कारण हा ब्लाऊज मला शिवून पण द्यायचा होता आणि ह्याच्यावरची साडी मी रात्रीच पिको फॉल करून ठेवली होती. त्यानंतरच्या ह्याच्यासोबत 2 आलेल्या साड्या, त्याच्यात पण पिको फॉल मी 3 साड्यांचे पिको फॉल रात्री करून ठेवले होते. हा ब्लाऊज कट केला, शिवून घेतले आणि लगेच मशीनवरतीच बसल्या पटकन हुक लावून दिले. तर हा ब्लाऊज मी 6 वाजता कटिंग करून 7 वाजेपर्यंत तर हा शिवून घेतला. तरी पण मध्येच थोडंसं चहा पाणी वगैरे केलं. सकाळचा टाईम होता, सकाळचं सगळं आवरून घेतलं होतं. नंतर मग बसले होते आणि स्वयंपाक वगैरे बाकी होता. मग म्हटलं चला म्हणजे सकाळचं पारूचं काम पहिलं आवरून घेतलं होतं, म्हणजे झाडून वगैरे सडा वगैरे सगळं झालं होतं पाणी वगैरे मारून. आणि ब्लाऊज कटिंग वगैरे स्टिच करून ठेवला. रात्री काही साड्या पिको फॉल केल्या होत्या, त्यासुद्धा सगळं स्टिच करून व्यवस्थित पॅक करून ठेवलं. म्हटलं ती आली की बाई घेऊन जाईल. तर मग त्यानंतर आंघोळ केली, सगळं घरातलं आवरून घेतले कामं, स्वयंपाक भांडे वगैरे सगळ्या गोष्टी आवरून घेतल्या आणि त्यानंतर हे ब्लाऊज मी स्टिच केले. तर आता दुपार झाली होती दुसऱ्या दिवशीची. तर माझे तिन्ही पण बाकी राहिलेले ब्लाऊज स्टिच करून झालेले होते. आता मी हेच एक दुसराच ब्लाऊज घेतला होता, ते ब्लाऊज पूर्ण तयार करून मी दिले होते. आणि हे एक ब्लाऊज राहिला होता, हा सुंदर डिझायनर ब्लाऊज होता. तर म्हटलं हा पण तयार. तुम्हाला हा ब्लाऊज मी पुढे दाखवतेच. आणि या ब्लाऊजचं सुद्धा मी शूट केलेलं आहे बाईचं डिझाईनचं, तर ते सुद्धा आपण लवकरच व्हिडिओ पोस्ट करणार आहोत. तर मग माझं इतर बघा हा कटोरी ब्लाऊज होता, फिनिशिंगमध्ये मस्त असा शिवून घेतला. त्यानंतर ही अशा पद्धतीची बाही डिझाईन केली, खूप सुंदर दिसत होता. तर चला आजचा व्हिडिओ तितकाच. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तर मी 1.5 दिवसामध्ये 10 आणि हे एक 11 म्हणजे अशा पद्धतीचे 11 ब्लाऊज आणि 3 साड्या पिको फॉल एवढं काम कंप्लीट केलं होतं दुपारपर्यंत दुसऱ्या दिवशीच्या. तर बघा अशा पद्धतीने मी थोडंसं काम हँडल करते. आता कालच ते सगळे ब्लाऊज झाले असते, पण काल लाईटीने बराच वेळ त्रास दिला, येत होती जात होती, त्यामुळे थोडंसं काम उरकलं नाही. तर माझे एके दिवसामध्ये 10 ब्लाऊज कंप्लीट होतात. एखाद्या व्हिडिओमध्ये ते सुद्धा मी नक्की दाखवेल. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब